रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नियोजन समितीची बैठक बऱ्याच दिवसांनी आज होते. शेवटची बैठक आहे आज. अनेक प्रश्न आहेत. निधींची आवश्यकता अनेक कामांसाठी आहे. कशा पद्धतीने होतं? नाही, आता आपल्याला माहिती आहे की आता ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आता नियमाप्रमाणे 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी एक जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घ्यावी असा नियोजन विभागाचे आदेश आहे. त्याप्रमाणे यावर्षीचं नियत वेळ खर्च करण्यासाठी आपली जिल्हा नियोजन मंडळाची सभा आहे. आता जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, त्याला निधीची फार मोठी गरज आहे. आता जे यावर्षीचा नियत वेळ जेवढा असेल आणि उपलब्ध निधी असेल त्याप्रमाणे अतिशय चांगली कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील. जलजीवनची कामं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये झालेली आहेत, होत आहेत. त्यासाठी जे रस्ते उकरलेले आहेत त्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा एक प्रश्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. मात्र विरोधी आमदारांकडून हे केलं जाते की म्हणावा तसा निधी विरोधी आमदारांना दिला जात नाही. त्यासाठी नाही, परवाच माझी जिल्हा परिषदेमध्ये मी स्वतः गेलो होतो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांची बैठक झाली. जे जे रस्ते जलजीवनसाठी उकरलेले आहेत त्यासाठी तेवढ्या रुंदी आणि लांबीबाबत डांबरीकरणाची व्यवस्था या त्यांनी इस्टिमेटमध्ये केलेली आहे. जी केलेली नाही ती पुरवणी आराखड्यात करण्यासाठी त्यांनी केलेला आहे. आणि परवाच गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांनी विधानसभेत त्याचं उत्तर दिलं की या रस्त्यासाठी आम्ही योग्य तो निधीची तरतूद करू. विशाळगडाच्या अतिक्रमणामध्ये दुसऱ्या बाजूला काही हिंदुत्ववादी संघटना उद्या विशाळगडावर महाआरती करण्याच्या तयारीमध्ये आहेत. काय मी जिल्हाधिकारी आता याबद्दल माहिती घेतली. जिल्हाधिकारी म्हणले की ही पुरातत्व खात्याच्या नावावर ही जागा आहे आणि न्यायालयाचं काहीतरी स्थगिती आहे. आता ही लवकरात लवकर स्थगिती उठवावी आणि याबाबतची सुनावणी घ्यावी अशी विनंती EGPने आमच्या ॲडव्होकेट जनरलने केलेली आहे, पुरातत्व खात्याने केलेलं आहे. मला वाटतं लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी सुनावणी जर झाली तर लवकरात लवकर निर्णय होईल. मात्र विशाळगडसाठी आलेला निधी हा दुसरीकडे वळवण्यात आला असा आरोप देखील होतो. त्याची मला काही माहिती नाही. तुम्हाला करेक्ट माहिती घेऊन निधीच्या बाबत तुम्हाला मी माहिती देईन. संघटनांना काय आव्हान असणार आहे? कारण त्या पद्धतीने आता हे न्यायप्रविष्ट बाब आहे. ते जर मला भेटले तर मी जिल्हाधिकारी समेत पुरातत्व खात्यासमेत त्यांची बैठक घेईन, त्याला समजावून मी सांगेन. आता शेवटी न्यायप्रविष्ट असल्यानंतर आता ते अधिकारीची सुद्धा अडचण झालेली आहे. रवींद्र वेकर यांना क्लीन चिट दिली. नवाब मलिक आपल्यासोबत नको अशी एक संघाची भूमिका आता पाहायला मिळते. ठीक आहे ना, काय नक्की नवाब मलिकांच्या बाबा भूमिका असणार आहे? ठीक आहे. आता त्याच वेळेला नवाब मलिक हे अजून कुठल्याही संघटनेत जोडले गेलेली नाही. ती भेटीसाठी आपल्या कामासाठी विधानसभेच्या कामासाठी ते भेटत असतात. त्यामुळे त्याबद्दल गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पैसे दिलेले निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले गेले असा आता चार क्रिकेटर मुंबईतले आहेत. 17 वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यांना पैसे दिले तर मग का दिले, नाही दिले तर का दिले नाहीत? निवडणुका तोंडावर समजायचा काय संबंध आहे? त्या खेळाडूनं मला सांगा, त्या सूर्यदेवनं जर कॅचच झेला नसता काय झालं असते अवस्था? तो मुंबईचा आहे, रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे. त्याला काय अर्थ नाही. अशा गोष्टीला फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता. संजय राऊत टीका करतात हे सरकारच आता क्लीन बोर्ड करायची वेळ आली म्हणजे. ते ठीक आहे ना, त्यांचं सकाळी रोज उठल्यानंतर त्यांना पाहिजेच ना काहीतरी. बघा, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सगळे पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार.
विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे, काय होईल वाटते? बिनविरोध काल होईल का? शेवटचा दिवस होता अर्ज माघारी घ्यायचा. नाही, विधानसभेच्या निवडणुकीला आता राहिलेले आहेत. आता निवडणूक होईल आणि महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला धोका बसेल असं माहितीकडून सांगितलं जाते. आता कोणतरी पराभव, महायुती सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव त्यांचाच होणार ना. सांगायला पाहिजे. जयंत पाटलांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने उमेदवार दिला असा आरोप तिथं नाही, तो काय मला त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही, परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंनी ऐकलेलं दिसत नाही. जिल्ह्यात खरं तर महानगरपालिकेकडे आता विरोधकांनी त्या संदर्भात टीका करायला सुरुवात केली. रवींद्र आयकर जोगेश्वरी भूखंडाचं प्रकरण होतं. अच्छा अच्छा अच्छा. नाही, आता काय नसेल तर काय क्लीन चिटच मिळणार ना. पण गैरसमजुतीतून हा आरोप करण्यात आल्याचा संजय महापालिकेच्या राऊत वतीने म्हणतात की सांगण्यात आता आलं. दाऊद इम्राईनलाच फक्त आता क्लीन चिट द्यायचे बाकी राहिले, सरकार सगळ्यांनाच क्लीन होईल. ठीक आहे, त्याबद्दल उच्च न्यायालयात वगैरे न्यायालय आपल्याकडे आहेत, त्या पद्धतीने त्यांनी न्याय मागावा. काँग्रेस सोबळाची राज्यामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये 5 ते 6 जागा आणि राज्यामध्ये 15 जागांची चाचपणी त्यांनी सुरू केलेली आहे. आता महायुतीचा नेतेमंडळी बसतील आणि निर्णय घेतील. कुठं त्यांच्या निवडणूक म्हणजे उमेदवार निवडून येतील तिथं देतील. जर तशी झाली तर जागा आपण सोडणार आहे का भाजप आणि राष्ट्रवादी? म्हणजे माझं मत काय आहे की मेरिट हे शेवटी महत्त्वाचं आहे, निवडून येण्याची क्षमता. आता तिथं ते दाखवून दिलं आणि नेतेमंडळ पटलं तर होईल ते. पावसाळा सुरू झाला